नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनी या पदाची मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, आपण याबद्दल सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप पदावरती भरती होऊन बँकेमध्ये काम करण्याची एक उत्तम संधी असणार आहे। यामध्ये मित्रांनो, या अप्रेंटिसशिप भरतीसाठी अर्ज करण्याची जी सुरुवातीची तारीख आहे ती 1 मार्च 2025 आहे आणि शेवटची तारीख आहे ती 15 मार्च 2025 आहे। त्याचबरोबर मित्रांनो, रिलेव्हंट डेट ऑफ एज अँड क्वालिफिकेशन पात्रतेचे आणि वयाची जी तारीख आहे ती 1/1/2025 1 जानेवारीपासून तुमचं वय आणि पात्रता कॅल्क्युलेट केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, एक्झामिनेशनची जी डेट आहे त्याची माहिती सेपरेट दिली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ट्रेनिंग सीट तुम्ही पाहू शकतात। ऑल ओव्हर इंडियामध्ये ही भरती असणार आहे। एकूण मित्रांनो, ही जी भरती आहे ती 400 पदांची आहे। तुम्ही पाहू शकता त्यामध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्ही इथे पाहू शकता मुंबई नॉर्थ, नागपूर, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सोलापूर, विदर्भ हे झोन आहेत मित्रांनो। या झोनमध्ये त्यांनी कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिली आहे, तुम्ही पाहू शकता। सर्वात जास्त जी वॅकन्सी आहे ती आहे पुणेमध्ये 16 वॅकन्सी आहेत। त्याचबरोबर नागपूरमध्ये 11 वॅकन्सीज आहेत आणि त्यानंतर सोलापूरमध्ये 10 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर मित्रांनो 8 जी वॅकन्सी आहे ती मुंबई नॉर्थ आणि रत्नागिरीमध्ये आहे आणि 5 वॅकन्सी आहे ती विदर्भमध्ये आहे आणि 4 वॅकन्सी आहेत ते मित्रांनो रायगडमध्ये आहे आणि 5 जी वॅकन्सी आहे ती नवी मुंबईमध्ये आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे त्यांनी नोटीस दिली आहे की कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एंगेजमेंट इन वन स्टेट अँड वन झोन विदिन दॅट द स्टेट ओनली। तर मित्रांनो, ही नोट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की तुम्हाला शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अर्हता काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात। यामध्ये एज अँड एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते 1 जानेवारी 2025 पासून तुमचं गणण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे वय असणार आहे ते मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्सिमम जे आहे ते 28 वर्ष या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते मित्रांनो तुम्ही पाहू शकता ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त पदवी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन पण भेटणार आहे। SC ST साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे, OBC नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्षाचं आणि त्याचबरोबर मित्रांनो PWBD यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। अप्रेंटिसशिप या पदाची सिलेक्शन प्रोसिजर काय आहे ते आपण जाणून घेऊयात। यामध्ये एकूण पहिला जो टप्पा आहे तो ऑनलाईन एक्झामिनेशनचा आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑनलाईन रिटन टेस्ट अँड टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज हे एकूण 2 टप्पे आहेत। पहिला जो टप्पा आहे तो लेखी परीक्षेचा आहे आणि त्यानंतर दुसरी जी टेस्ट होणार आहे ती लोकल लँग्वेजची तुमची चाचणी होणार आहे। यामध्ये लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 4 विषय असणार आहेत, जसे की जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि कॉम्प्युटर नॉलेज एकूण 4 विषय असणार आहेत। प्रत्येक विषयाला 25 प्रश्न आणि टोटल जी प्रश्नांची संख्या आहे ती 100 आहे आणि एक प्रश्नाला 1 गुण म्हणजे 25 प्रश्नाला 25 गुण आणि टोटल आपण बघितलं तर 4 विषयांची मिळून 100 मार्कांची तुमची परीक्षा होणार आहे। आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की बँक रिझर्व्स द राईट टू मॉडिफाय द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन विच विल बी इंटिमेटेड थ्रू इट्स ऑफिशियल वेबसाईट। तर मित्रांनो, बँकेला हे अधिकार आहेत की इथे या सिलेबसमध्ये किंवा या ऑनलाईन एक्झामिनेशनच्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जे अबोव टेस्ट एक्सपेक्ट टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी अवेलेबल बाय लँग्वेज। म्हणजे मित्रांनो, तुम्ही ही परीक्षा देताना तुम्हाला दोन्हीही भाषेमध्ये ही परीक्षा देता येईल, इंग्लिश आणि हिंदी। त्याचबरोबर मित्रांनो, दुसरी जी चाचणीचा टप्पा आहे तो टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज प्रादेशिक भाषेची तुम्हाला इथे चाचणी असणार आहे। आपण महाराष्ट्रामध्ये जर का अप्लाय केलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी या भाषेची चाचणी घेण्यात येईल। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेट हू प्रोड्यूस 10th or 12th स्टँडर्ड मार्क शीट सर्टिफिकेट एव्हिडन्सिंग हॅव स्टडीड द स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज विल नॉट बी रिक्वायर्ड टू अंडरगो द लँग्वेज टेस्ट असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, स्टायपंड तुम्ही पाहू शकता किंवा बेनिफिट तुम्ही पाहू शकता इथे द अप्रेंटिसशिपचा जो स्टायपंड असणार आहे तो 12,000 रुपये ₹12,000 ओनली पर मंथ असणार आहे आणि एंगेजमेंट पिरियड जो आहे तो 1 वर्षाचा असणार आहे। या 1 वर्षामध्ये तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला 12,000 रुपये एवढा स्टायपंड भेटणार आहे आणि स्टायपंडमध्ये तुम्ही पाहू शकता इथे स्टायपंड पर मंथ टू बी पेड बाय द बँक 7,500 आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टायपंडरी सपोर्ट 4,500 टोटल स्टायपंड जो आहे तो 12,000चा असणार आहे। आणि त्यामध्ये एंगेजमेंट टाईप आपण बघितलं तर ही जी एंगेजमेंट आहे मित्रांनो ही अप्रेंटिसशिप आहे, म्हणजे तुम्हाला इथे जाऊन तुम्ही काम शिकू शकता। आणि ही जी आहे मित्रांनो भरतीचा प्रकार जो आहे तो ट्रेनीचं हे पद आहे, तुम्ही पाहू शकता। प्लीज नोट दॅट द कॅन्डिडेट एंगेज्ड ॲज अप्रेंटिसशिप विल बी a trainee and will not be a
treated as employees or worker of Bank of India will not be entitled to receive any benefit which are available to regular employees. तर मित्रांनो, तुम्ही इथे जी भरती होणार आहे, या भरतीमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिपमध्ये भरती झाला तर तुम्ही फक्त या बँकेमध्ये ट्रेनी म्हणून काम करणार आहात. यामध्ये पिरियड ऑफ एंगेजमेंट तुम्ही पाहू शकता. 1 वर्षांचा तुमचा कालावधी असणार आहे अप्रेंटिसशिपचा आणि त्याचबरोबर तुमच्याकडे असेसमेंट अँड जॉइंट सर्टिफिकेशन बाबत इथे माहिती देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर फायनल सिलेक्शन तुम्ही पाहू शकता. त्यांनी माहिती दिली आहे. फायनल सिलेक्शन जे आहे ते मेरिट लिस्टनुसार होणार आहे आणि स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज इथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, इथे त्यांनी डॉक्युमेंटबद्दल माहिती देण्यात आली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, याची सर्व त्यांनी माहिती दिली आहे. आणि त्याचबरोबर हाऊ टू अप्लाय, अर्ज कसा भरायचा याबद्दल त्यांनी इथे लिंक दिली आहे. तुम्ही पाहू शकता. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, इथे फीज काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. फीज जे आहेत ते मित्रांनो, ॲप्लिकेशन फी जी आहे ती PWBD कॅन्डिडेटसाठी 400 प्लस GST असणार आहे आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ऑल वुमन कॅन्डिडेटसाठी 600 फी असणार आहे आणि त्याचबरोबर ऑल अदर कॅन्डिडेटसाठी ₹800 फी असणार आहे प्लस GST असणार आहे. फायनल रिझल्टबाबत इथे माहिती देण्यात आली आहे आणि जनरल इन्स्ट्रक्शन आहेत. हे सर्व इन्स्ट्रक्शन वाचूनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे काही अर्ज भरताना अडचण येणार नाही. तर मित्रांनो, ही सविस्तर माहिती होती बँक ऑफ इंडियामधील अप्रेंटिसशिप या पदाच्या भरतीबद्दलची. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.